नमस्कार. स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये. आज पण आपल्याला गाडी भरायला जायचं होतं चाकूर MIDC ला. त्यामुळे 4-5 वाजता कंपनीमध्ये बोलवलं होतं. त्यामुळे निघालो. थोडा वेळ होता भरायला, त्यामुळे म्हणलं विलासभाईकडे जावं. विलासभाईच्या मेडिकलवर गेलो. मस्तपैकी जरा बोलणं तीन झालं. खूप दिवसानंतर भेट झाली भैयाची. भैयामुळेच खरंच आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठा प्रभाव पडला आहे. त्यामागे खरंच स्वामी समर्थ महाराजाचा खूप मोठा हात आहे. भैयापासून एक स्ट्रिंग घेतलं आणि निघालो कंपनीकडे. कंपनीत आलो तर लगेचच काय आपली गाडी भरायला घेतली. गाडी वगैरे भरून झाली. मग म्हणलं साहेबाला बिल द्या, म्हणजे कसं पुढे जायला मोकळं होतं. साहेबानं बिल पण लगेच बनवलं. बिल वगैरे घेतलं आणि निघालो आपल्या पुढच्या प्रवासासाठी. म्हणलं आता गाडीत तर माल भरलाय, तर मग गाडीत डिझेल पण टाकून घ्यावं. आज खरंच कमाल झाली. गाडी घेतल्यापासून डिझेल इतकं कधीच संपलं नाही. आज तुम्ही बघू शकता गाडीमध्ये जवळपास आज पंपामध्ये डिझेल जे भरलंय ते 39 लिटर 10 पॉइंट एवढं डिझेल फर्स्ट टाइमच भरलं. खरंच मला पण वाटलं नाही एवढं डिझेल संपलं असेल. काय जर लागून खूप वेळ झाला होता, म्हणून खास करून व्हिडिओ घेतला. ते बाई आपण हँग झाला. तिथून पुढे आलो औषधाला. मग औषधाला मस्तपैकी नाश्ता वगैरे केला आणि तिथूनच एक स्ट्रिंग घेतलं. म्हणलं आता जाऊ पुढच्या प्रवासाच्या दिशेने. एकदा स्ट्रिंग लावल्यावर काही सुट्टी नसते. मग काय लावला 50-60 म्हणलं आता लवकरात लवकर कंपनी जवळ करावं. मग काय पोहोचलो सोलापूर हायवेला. मग तिथं टोल नाक्यावर म्हणलं एक चहा घ्यावं. भाऊच्या हॉटेलवर नुसती किडी आली होती म्हणून लाईट बंद केली ते भाऊनं. चहा वगैरे घेतला आणि पुढे आलो. आपण जिथं डेली थांबतो तिथं भाऊच्या हॉटेलवर. भाऊना मस्तपैकी गरम चहा वगैरे करून दिला. लोकांना बसायला खुर्च्या नाही तर इथं बघा मांजर बसले. एकेकाचं आयुष्यच असते हो. मग काय सकाळी सकाळी पोचलो. पार्टीवाल्यानं लोकेशन असं दिलं की वाटतं की आता वापस येतोच का नाही की. कारण रस्ता पण असा होता की दुसरी गाडी आली की खाली जावं लागायचं. गाडीत तर लोड खूप होता. मग खूप फिरून फिरून रस्ता चुकवून पोचलो पार्टीवाल्याकडे. मस्तपैकी घरी चहा करून दिला, कारण गाव खूप छोटं होतं. पार्टीवाल्याला गाडी वगैरे सोडून दिली. त्यांनी लगेच खाली करायला चालू केली. काही काही माणसं भेटतात तो चांगले, आपले कर्म पण चांगले असले पाहिजेत. मस्तपैकी नाश्ता आणला आणि तिथेच मस्तपैकी कलाकृती केली. स्वामी महाराज सकाळी सकाळी दर्शन पण झालं. म्हणलं आजचा दिवस खरंच चांगला गेलेला आहे. त्यानंतर सर्व गाडी वगैरे खाली केली. म्हणलं नाश्ता करा म्हणून 200 रुपये पार्टीवाल्याने पण दिले. मस्तपैकी लस्सी पाजली आणि आलो महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरला. आणि बॉर्डर वगैरे पास केली आणि आलो कोल्हापूरमध्ये.